साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषिताची राल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषिताची राल साऊ मुक्तीचं पाऊल साध दिली पाखरांना सार रान धुंडाळून पड पडले ते पंख ते पाऊल नव गाणं पड पडले ते पंख ते पाऊल नव गाणं साऊ वागिण अमुची तीन फोडली डकाई धरल्या गचा पोरागड ढासळला बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची डाल साऊ मुक्तीचं पाऊल. निमित्त आपल्या प्रशालेतील काही विद्यार्थी गीत सादर करणार आहेत, त्याचबरोबर मनोगत व्यक्त करणार आहेत. सर्वप्रथम मी स्वरा आपटे हिला विनंती करतो की तिने ते गीत सादर करावं. संजय आपटे, इयत्ता 5वी. मी आज साऊ पेटती मशाल हे गाणं सादर करणार आहे. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची डाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची डाल साऊ मुक्तीचं पाऊल साध दिली पाखरांना सार रान धुंडाळून पड पडले ते पंख ते पावल नव गाणं पड पडले ते पंख ते पावल नव गाणं साऊ वागिण अमुची तीन फोडली डकाई धरल्या गचा पोरागड ढासळला बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सुसून दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सुसून येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन हरण चालली कपात कशी निर्भय तुरान स्वाभिमानाची गौब आत्मा भान पांघरून साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल शाऊ शोषिताची डाल साऊ मुक्तीचं पाऊल घुसमट काळजाची माझ्या आजही पदरी घुसमट काळजाची माझ्या आजही पदरी कधी दिली कधी जाम माझ्या येसनीची दोरी कधी दिली कधी जाम माझ्या येसनीची दोरी साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल शाऊ शोषिताची डाल साऊ मुक्तीचं पाऊल. माझे नाव लावण्य जोशी. आज मी तुम्हाला मी सावित्री बोलते हे सांगणार आहे. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची कोणी नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मग म्हणायचे तरी काय. ओळखलात का ज्ञा सावित्री सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी
ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं. आता हळूहळू मला समजायला लागलं होतं की माझं लग्न ज्या माणसाशी झालं आहे तो साधा सुधारा नव्हे तर या जगाला क्रांती सूर्यास होते. त्या काळी पायानं ओरडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील माणसं या सर्वाला एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. ज्योतिराव एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated anyone first. So because educated. So तुम्ही तर माणसं मुलींना घराच्या बाहेरच पडू देत नाही. So bad मिस्टर फुले. झालं. ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं सुरू. झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेके, बेदुने, चारवे, तिसा, हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. अशातच शनिवारी 1 जानेवारी मी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. शेवपाट्यासारखं जगलात तर नाव काम तमाम होईल आणि वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण धर्माचं मात्र समाजात धर्म बुडाला म्हणून बोलणे सुरू होईल. धर्मासाठी माणूस जगतो की माणसासाठी धर्म जगतो? शाळेत जाताना चिखल फेकलं मी सहन केले, शेण फेकलं मी सहन केले, चुकलं तरी मी सहन केले. आणि एक माणूस माझ्याजवळ म्हणतो, आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिक्षण? त्याला माहीत नसावं की आम्ही ज्योतिरावांची पत्नी आहोत. एक कानाखाली लावली आणि सांगितली, आज झालास थोबाड फुटलं तर उद्या आलास तरी रक्तानं ही धरती रंगवेल. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर तिने काही सती जायचं? या तिचा काय दोष असतो? म्हणून मुलींना वाचवा आणि शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. माझे नाव गिरंकी परांजपे. मी आज तुम्हाला सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. विद्या नाही, ज्ञान नाही, ते घेण्याची आवड नाही, असूनही बुद्धी चालत नाही, त्यांना बांधव म्हणावे का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात हितपत पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखविणारी खरी विद्येची देवी असणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी देवसे पाटील असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. ज्योतिरावांनी त्यांना रीतसर शिक्षण दिले व उच्च शिक्षित केले. त्या काळी स्त्री शिक्षणाला मान्यता नव्हती, पण सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणासाठी सदैव आग्रही राहिल्या. त्यांनी व ज्योतिराव फुले यांनी अनेक शाळा सुरू केल्या. ते करत असताना त्यांना खूप त्रासही सहन करावा लागला आणि हे कार्य त्यांनी त्यांचे कायम चालू ठेवले. पण अखेर 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले आणि व देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अशा स्त्रिया माझे विनम्र अभिवादन. एवढे बोलून मी माझे भाषण जय हिंद. वर्ग आणि माझ्या बाळ, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म
3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई फुले या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्या काळात मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती. त्या काळात पती ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकण्यास प्रोत्साहन दिले. सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 रोजी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली व त्या शाळेत ते शिकवण्याचे कार्य करीत होते. तर शिकवण्याचेच नाही तर शिकवण्याबरोबर त्यांनी जनजागृतीही केली. त्यांना बालविवाह जातीभेद अशांना विरोध केला. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.